Audio Jungle. Audio Jungle. तसेच माननीय मोहन चव्हाण यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या सभेचे अध्यक्ष माझे मित्र राजेंद्रजी सोनवणे, त्याचप्रमाणे आजचे उद्घाटक मित्रवर्य पांडुरंग भोसले, आमच्या जगताप मॅडम, त्यांची खूप असणं मी ऐकलेली आहे. बोले मॅडम, नंतर जाधव मॅडम आणि बिराजदार मॅडम आणि तुमचा सगळा म्हणजे यशवंत गायकवाड या माझ्या मित्राने हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे, पहिल्यांदाच त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि गायकवाड साहेब, आपण जरा 2 मिनिट तिकडे येता का? खरं म्हणजे गायकवाडांचा मला सत्कार करायचा होता या, परंतु सत्कार न करता शब्दाची एक शाल असते, तर एक शेर मी गायकवाडांना अर्पण करतो. मित्रो, हा जो सगळा खटाटोप आहे आणि आपल्याला देशाच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह उपक्रम त्यांनी सादर केलेला आहे, तर हे इतकं सोपं काम नाही. मित्र, जिंदगी घनदाट आहे, जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे. जिंदगी घनदाट आहे, नागमोडी वाट आहे. ती तशी आहे तरी पण हा गरीब बेफाट आहे. ती तशी आहे तरी पण हा गरीब बेफाट. मित्रो, आता तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. एवढंच सांगतो, बस सर्वांना सांगतो, ज्या कवीच्या लेखणीला प्रेयसीचा स्पर्श होता, ज्या कवीच्या ज्या कवीच्या लेखणीला प्रेयसीचा स्पर्श होतो, त्याचा अरे सगळीकडे उत्कर्ष होतो. तुझ्या रूपात माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे. मग अशी त्या मुलीने गुलाब दिला, तर मला असं वाटतं की हा गुलाब माझ्याकडे बघतोय. माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. माझ्याकडेच का हा बघतो गुलाब आहे, प्रत्येक पाकळीचा न्यारा रुबाब आहे. माझ्याकडे राहाया येतात फुल बागा, माझ्याकडे राहाया येतात फुल बागा. जाहीर सांगतो की मीही नवाब आहे. तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे. अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे. उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. यशवंत गायकवाडांनी मला बोलवलं, उगीच तू टाकलीस माझ्या अंगावरती फुले जुईची. क्षणभर झाला भास मलाही अजून मी चांदण्यात आहे. कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना, कधीच नाही मला भेटली रूप गर्विता वसंत सेना. तरी कुणाची हिरवी सरसर आयुष्याच्या बनात आहे. जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही. जरी जगाया कारण नव्हते तरी अकारण जगलो नाही.
तुझ्या कोवल्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे, तुझ्या कोवल्या लावण्याची मिठीत माझ्या प्रभात आहे, तुझ्या रूपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे, अजूनही मी गव्हाप्रमाणे गळे तुझ्या पाकळ्यात आहे. प्रेम म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचं हेच मला अपेक्षित आहे, दुसरं नाही. आता सर म्हटले ते की मला केस पांढरे झाले आणि प्रियकर प्रेयसीचं मी त्यांना सांगतो की हे केस पांढरे झाले नाही, तर हा म्हाताऱ्याचा मेकअप केलेला आहे. मी आता एक रुबाई ऐकवतो. रुबाई म्हणजे रुबाबदार बाई. ज्या रचनेचा रुबाब असतो तिला रुबाई असं म्हणतात. बघा एक रुबाई. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. मी म्हाताऱ्याचा मेकअप घालून जगतो, दुनियेचे लफडे चष्मा काढून बघतो. ही ऍक्टिंग आहे, हा अभिनय आहे. तिला शोधण्यासाठी जिंदगी हरवली माझी तरणीसाठी, जिंदगी हरवली माझी तरणीसाठी. परवा आमचा दिनेश भोसले मित्र आता गजल गाणं सांगितलं, तर त्याने सांगितलं बाबा आता हा मेकअप पुसा, मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. मी पुसून टाकेन मेकअप म्हाताऱ्याचा, पण रोल पाहिजे मला तिच्या नवऱ्याचा. गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, गड अवघड नाही मुळीच साताऱ्याचा, दांडगा अनुभव आहे म्हाताऱ्याचा, दांडगा अनुभव. शेवटी आपल्या संमेलन तर एक दोन फक्त रचना सादर करतो, कारण वेळेचं बंधन आपल्याला आहे. मित्रो, ज्यांना कुणीच नाही तर मुले बाळेही नाहीत, ज्यांना कुणीच नाही तर मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत. ज्यांना कुणीच नाही तर मुले बाळेही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावीत. मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, मुले बाळे लेकी सुना जेव्हा माघारी जातात, अशा वेळी चितेवरी फक्त झाडे जळतात. झाडे कोणाचेही पाय डोक्यावरती घेतात, झाडे कोणाचेही पाय डोक्यावरती घेतात, सावलीचा आशीर्वाद कोणालाही वाटतात. प्रेम करायचे त्यांनी, प्रेम करून बघावे. कोणी आढळलं तुम्हाला? मलाही आढळलं नाही. मगाशी येताना मग थोडा उशीर आलो, याचं कारण एक मुलगा मोबाईलवर बोलत होता, फाट व्हेर फाय, फाट व्हेर फाय. तेव्हा मी सर पुढची ओळ केली, फाट व्हेर फाय, फाट व्हेर फाय. तुमचं जमत तसं तर मी ट्राय करू काय? काय हरकत आहे? प्रेम करायचे त्यांनी, प्रेम करून बघावे. झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे, झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे. सरांचा हा चॅनल हा देश तिकडे जाणारा चॅनल आहे आणि त्यांच्यासाठी एक 4 ओळी. या देशाला धर्म कशाला, या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. या देशाला धर्म कशाला, घटना ठेवा रोज उशाला. एक तिरंगा असे पुरेसा, मानवतेचा ध्वल यशाला, मानवतेचा ध्वल यशाला. येईल वेळ तेव्हा आम्ही बघून घेऊ, येईल वेळ तेव्हा आम्ही बघून घेऊ. मधुमास संपला की ढग पेटवून देऊ, मधुमास संपला की ढग पेटवून देऊ. आणि एक महिलांसाठी गझल पेश करतो. बघा मित्रो, भारतीय स्त्रीचं काय म्हणजे स्थिती काय आणि परिस्थिती काय. गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे.
गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे. मी एकटीच बसते माझ्याच सावलीला, मी एकटीच बसते माझ्याच सावलीला, माझ्या सभोवती हा वैराण माळ आहे. विहिरीकडे कुणी ह्या अजिबात येत नाही. एकदा 40 ओलांडली. विहिरीकडे कुणी ह्या अजिबात येत नाही, बहुतेक साचलेला पाण्यात गाळ आहे. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही. तिमिर म्हणजे अंधार. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, येथील दैवतांना माझा विटाळ आहे. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, येथील दैवतांना माझा विटाळ आहे. आता हिमालयावर ओतावरून पाणी लागलंच विमानाने होता. आता हिमालयावर ओतावरून पाणी, बर्फात पेटलेला आतून जाळ आहे. बर्फात पेटलेला आतून जाळ आहे. मित्रो, अवमानित सिंहास त्यांची पुस्तके वाचू नका, भाषणे ऐकू नका. अवमानित सिंहास, त्याच्यासाठीच मी आलो खरं म्हणजे सांगायला त्यामुळे. अवमानित सिंहास त्यांची पुस्तके वाचू नका, भाषणे ऐकू नका. अवमानित सिंहास त्यांची पुस्तके वाचू नका. जरी तो धर्मग्रंथ असला तरी त्याला, आणि त्याच्यामध्ये जर स्त्रियांची निंदा असेल, अवहेलना असेल, तर तो धर्मग्रंथ इंद्रायणीच्या पाण्यात बुडू नका, त्याला गटारात कोंबा. म्हणून अवमानित सिंहास त्यांची पुस्तके वाचू नका. सोडून जातात त्यांना त्यांच्या स्वतःच्या बायका, त्यांच्या परी सौंदर्य भेटते, तुम्ही तरी होऊ नका. पाहू नका घरच्या घरी फुकटातही शोकांतिका, पाहू नका घरच्या घरी फुकटातही शोकांतिका. आणि समारोपाचा झाडले प्राजक्ताने मला. मित्रो, आपलं आयुष्य फार छोटे आहे, एका दिवसाचं आयुष्य. धाडले प्राजक्ताने मला सांगायचं काय की फार छोटा आयुष्य. आणि याच्यामध्ये काय, जीवन आहे फार तोकडे, त्यात भेटती कैक माकडे. जीवन आहे फार तोकडे, त्यात भेटती कैक माकडे. त्यांना देऊन चणे फुटाणे, सुटून जाती लोकशहाणे. तुम्ही सगळेजण सुटून जा, मी पण जातो. जाता एवढं सांगतो की धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. धाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला. अरे हा जन्मच आहे दिला, फुलांची पखरण वेचायला. चमेली जाई जुई मोगरा, बघलगे शेवंतीला जरा. बाग हा आजच आहे खरा, आजचे गाणे गा पाखरा. आणि शेवटी कार्यकर्त्यांसाठी, सर्वांसाठी, छोटा असो की मोठा आवाज वाढवा. छोटा असो की मोठा आवाज वाढवा, पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा. स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका, दर्यात पोहणारा माणूस वाचवा. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.